फलंदाजीसाठी आहे जितेश. अक्षय 15-20 पावलांचा रनअप. पहिला चेंडू आजच्या दिवसातील आणि हा शॉर्ट बॉल बराचसा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा आणि वाईटने खातं खोललंय उत्सव संघाने. दरम्यान षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. पहिला चेंडू त्यांनी वाईट टाकलेला, दुसरा चेंडू घेऊन येतोय. एक धावेने खातं खोललंय ते उत्सव संघाने. बघूया दरम्यान आणि हा स्लोअर बॉल जितेशला बीट करून गेलेला आहे. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय तो अक्षय. बघूया जितेशसाठी परत त्याला खेळवलेला आहे. दोन चेंडू एक धाव. दोन चेंडू निर्धाव झालेले आहेत. बघूया अक्षय. फलंदाजीसाठी आहे तो जितेश. वेदांना स्ट्रायकरला, स्ट्रायकरला तो जितेश आणि हा एज लागलेली आहे. फलंदाज बाद. आणि वन डाऊन साठी जात आहे तो सौरभ. नेक्स्ट फलंदाज सौरभ. का लेफ्ट हँडर खेळायचा प्रयत्न केला, एक उत्तुंग फटका मारला पण ते 0 वरती बाद झाले होते. आता बघूया सौरभ आता काय करतायत. स्कोरर इथे आलेले आहेत. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय तो अक्षय आणि हा सुंदर रिव्हर्स स्वीप चौकार. चेंडूवरती चौकार आलेला आहे. एकूण धाव संख्या झालेली आहे ती 5. 4 चेंडू 5 धावा. षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल परत अक्षय. बघूया सुंदर शॉट सौरभने मारलेला आहे आणि अक्षय याला चौथ्या चेंडूवरती चौकार. पहिला चेंडू वाईट गेलेला आहे, त्याच्यानंतर 3 चेंडू डॉट आणि पाचवा चेंडू या षटकातील आणि सुंदर असा शॉट, सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे सचिन डोंगरेकडनं झालेलं आहे. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो अक्षय. दरम्यान पुढचा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू सौरभ साठी. बघूया आणि हा आकाशच्या डोक्यावर न गेलेला आहे आणि षटकार. धाव संख्या होती ती 11 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जितेश कॅच आउट. आणि 11 धावा पहिल्याच्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक घेऊन येतोय. बघूया कोण, अक्षय येतोय की आकाश.
आणि आयकॉन खेळाडू आकाश दुसरं षटक घेऊन येतोय. आणि फलंदाजीसाठी पंच पंच 3 षटकानंतर टाइम आउट आहेत. मध्ये टाइम आउट घेऊन देऊ नका. तुम्ही त्यांना सांगत जा, तुम्ही तिकडनं जे डिसिजन देतील ते इथे मंडळ एक्सेप्ट करेल. आणि असा कोणी जर वेळ वाया घालवेल तर पेनल्टीला समोर जावं लागेल, याची नोंद घ्यायची समोर सर्व संघांनी. आणि गोलंदाजीसाठी येतोय तो आकाश. धन्यवाद. यश आकाश टू वेदांत. बघूया, पहिला चेंडू डॉट झालेला आहे. वेदांत रिव्हर्स स्वीप खेळायला गेले आणि आकाशाने तो बॉल तिकडे काढलेला आहे. बघूया षटकातील पुढचा चेंडू. आकाश वर्सेस वेदांत. दोन्ही गोवाडे वॉरियर्सचे अष्टपैलू खेळाडू आहेत. सध्या आकाश हवी होतो. मला वाटतं सौरभची बॅट लागलेली. वेदांताने 1 धाव जर काढून दिली तर सौरभ तिथे स्कोर चांगला टाकू शकतो. दरम्यान आकाश पुढचा चेंडू. 2 चेंडू निर्धाव गेले. तिसरा चेंडू आणि हा ऑफसाईडच्या दिशेने ढकललेला आहे. 1 धाववरती समाधान. 3 चेंडू मध्ये 1 धाव आलेली आहे. धाव संख्या होते ती 12. सौरभ टू आकाश. बघूया सौरभ आणि आकाश. आणि हा उंच उडाले. बघूया अक्षय पाठलाग करतायत की नाही. चेंडू जातो सीमारेषा पार आणि चौकार. दरम्यान आमचे कॉमेंटेटर राहुल धानवा यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. आणि धाव संख्या झाली ती 16. गुड मॉर्निंग. 4 बॉल 16 धावा झालेल्या आहेत. षटकातील पुढचा चेंडू परत आकाश टू सौरभ. आणि हा रिव्हर्स स्वीप केलेला आहे. चेंडूने दिशा बदलली. 1 धाव पूर्ण करता करता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बघूया तिसरी धाव होते काय. आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागलंय. चेंडूने अशी दिशा बदलली की परेश पडोळे यांना असं वाटलं की माझ्या हातात बॉल येईल. चेंडूने दिशा बदलली आणि 2 धावा आलेल्या आहेत. धाव संख्या होती ती 18. षटकातील पुढचा चेंडू आणि हा अक्षयच्या डोक्यात आणि हा चौकार. अक्षयने हातातनं झेल सोडला आणि हा चौकार गेलेला आहे. एकूण धाव संख्या होती ती 22. 2 ओव्हर पूर्ण 22 धावा झालेल्या आहेत. 5 ओव्हरचे सामने आहेत. एका गोलंदाजाला फक्त 2 षटकं टाकता येतील. 3 षटकानंतर मैदानात पाणी येईल. तुम्ही खूप वेळ लावतात पोचाडे संघ. दरम्यान राहुल धानवा आलेले आहेत. त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्रीसाठी यायचं आहे. राहुल धानवा आपलं स्वागत आहे. आणि आता पुढचं समालोचन प्रोफेशनल आहेत ते. आणि त्यांचा जो कॉमेंट्री आहे त्यांचा काय बोलतात त्याला ते स्किल आहे त्यांचं. आणि ते आता त्या इथे आपल्या समोर आता ते कॉमेंट्रीसाठी आलेले आहेत. राहुल आपण आलात. आता तुम्ही कॉमेंट्रीसाठी सुरुवात करा.
Hello. Hello, check. Hello, mic test. Hello. Hello, test. Hello, check. Hello, hello. धन्यवाद आदरणीय राकेशजी बाळाराम पाटील साहेब. थँक यू व्हेरी मच. वेलकम एव्हरीबडी. शुभ प्रभात. सामना क्रमांक 1 उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आणि यंगस्टार पोचाडे अक्षय शेलार. पोचाडे एक्सप्रेस चांगला फटका खेळले. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक फेकी, या दोन गोष्टी आणि म्हणूनच फक्त एकच धाव मिळाली. फलंदाज वेदांत पाटील. ब्रँड ऑफ गोवाडे, फ्युचर ऑफ गोवाडे क्रिकेट, नो डाऊट अबाउट दॅट. दुसऱ्या बाजूनं सौरभ पाटील. चर्चा होते राईट हँडेड अँड लेफ्ट हँडेड दोन्ही साईडनं ते बॅटिंग करू शकतात. बघा जे गोलंदाजी करतात अक्षय शेलार आणि सौरभ पाटील एकाच गावातील आहेत. एकमेकांचे डावपे जरूर ठाऊक असतील, नो डाऊट. धावसंख्या आहे 27. 27 धावा धाव फलकावरती. पुन्हा अक्षय शेलार ओव्हर द विकेटने ऑन साइडला स्मॅश केले बॉलला आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. डुक्टन गट प्रीमियर लीग षटकार. साईनाथ महाराज की जय. निघालो तुम्ही येता का? धन्यवाद. जे सौरभ पाटील हा इम्पॅक्ट प्लेअर आहे आणि तेच तो करतोय. 7 बॉल मध्ये 26 या धावसंख्येवरती तो खेळतोय. मॅन इन गोल्डन फॉर्म. हा बी ठरला बॅटर. गोलंदाजावरती आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार. सौरभ पाटील. ब्रँड पोचाडे बॅट स्विच केली आणि स्विच हिटचा हा देखणा दर्जेदार नेत्र दीपक चौकार. वेलकम बाउंड्री 4. धन्यवाद. अग्री कोळ्यांची माई माऊल्यांची हा केला धावणारी नवसाला पावणारी आई एकवीर आईचं गीत या ठिकाणी आपण ऐकलं. धन्यवाद. डीजे अनिकेत काकडे. अप्रतिम. हा परफेक्ट बॉल होता आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि हा पहिला डॉट बॉल येतो या षटकाचा. 3 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 झाला परिपूर्ण. या षटकामध्ये आपण जर बघितलं तर 1 चौकार 1 षटकार आला. टोटल धावा आल्या 15 या षटकामध्ये आणि 3 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळते ती म्हणजेच 37. 37 धावा. घेऊया छोटासा डीजे वाला ब्रेक. लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद. डीजे वेलकम बॅक. सकाळचं सत्र पाहायला मिळतंय. करूया सुरुवात समालोचन कार्याला. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती श्री गणपती बाप्पा यांना वंदन करून, आई गावदेवी मातेला वंदन करून जिच्या खुशीत स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं गेलं अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंना त्रिवार मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दीनदलितांचे गोरगरिबांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांना विनम्र अभिवादन करून आणि त्यांच्या माध्यमातून अवघ्या 16व्या वर्षी संकल्पना आखली गेली स्वराज्याची आणि ते स्वराज्य प्रस्थापित केलं गेलं असे श्री छत्रपती शिवाजी महाराज. छ म्हणजे 36 हत्तींचं बळ, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शिवाजी शी म्हणजे शिस्त प्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, महाराज महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा. अशा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करून आणि ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेत रग, छातीत धग आणि मस्तकात जाग आणली
असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांना त्रिवार मुजरा करून आणि सन 1942 पालघरचा स्वातंत्र्य लढा आणि जे 5 हुतात्मे शहीद झाले त्याच्यामध्ये सातपाडीचे काशीनाथ हरी पागधारे, सालवडचे सुकुर गोविंद मोरे, पालघरचे रामचंद्र भीमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र चोरी आणि नांदगावचे गोविंद गणेश ठाकूर अशा 5ही हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून आणि ज्या बळीराजामुळे आपल्याला 2 वेळचं अन्न नसीब होतं अशा करता मी 2 शब्द म्हणेन. कडाक्याचे ऊन असो वा असो सोसाट्याचा वारा किंवा बरसत असो पावसाच्या ओल्या चिंबधारा, आमचा बळीराजा शेतात राब राबतो, त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होते, एकच मागणं मागतो. आणि मी समालोचक राहुल धानवा डुक्टनगड क्रिकेट प्रीमियर लीग या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातील समालोचन कार्यास प्रारंभ आणि शुभारंभ करतोय. गुड मॉर्निंग एव्हरीबडी, शुभ प्रभात. पहिलाच बॉल स्वागत केलं सूरज नाईकचं 6 धावेने. ही खासियत आहे, हे टॅलेंट आहे या प्रीमियर लीगचं. पर्व 1 आहे परंतु अतिशय दर्जेदार आयोजन नियोजन. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे मनोरंजनाचा धूम धडाका आहे. वेदांत पाटील ऑन फायर. पुढील बॉल परफेक्ट यॉर्कर ऑन साइडला जरूर अक्षरशः डीप मध्ये आहेत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर अँड फायनेस्ट फिल्डर. 1 धाव जरूर मिळाली एकेरीच्या माध्यमातून. धावसंख्या 44. 44 धाव फलकावरती विथ द बॅट विथ द बॉल. वेदांत पाटीलची चर्चा नेहमीच होते आणि तेच तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. काल संपूर्ण दिवसामध्ये चांगली गोलंदाजी, आजच्या दिवसामध्ये खूप चांगली बॅटिंग करतोय सौरभ पाटील. चांगला फटका, फाईन खेळलाय, फाईन लेग मध्ये. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, ओव्हर दी लाईन, 4 रन्स. बघा षट क्रमांक 3 नंतर धावसंख्या होती 37. पहिला बॉल षटकाराला 43, तदनंतर 1 44 आणि तदनंतर हा चौकार धावसंख्या 48. अशा पद्धतीने धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र आहे, ड्यू फॅक्टर आहे, तरी देखील काय कमालीची बॅटिंग होते. ही खासियत आहे या स्पर्धेची. डुक्टनगड प्रीमियर लीगचं हे पर्व 1 आहे आणि D2 आहे. आजचा दुसरा दिवस पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये 8 मॅचचं शेड्यूल आपण परिपूर्ण केलं आणि आज टोटल 9 मॅचचं शेड्यूल आपण परिपूर्ण करणार आहोत. डिसिप्लिन क्रिकेट हे पाहायला मिळते प्रीमियर लीगच्या माध्यमातून. राऊंड विकेटने सूरज नाईक नो लुक शॉट जरूर खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन मिळेल यावेळेस. आपण जर पाहिलं 2 धावा मिळतील सौरभ पाटीलला. अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे तो बॅटिंग करतोय, डेव्हिड वॉर्नर याची आठवण आली. ज्याप्रमाणे ॲज अ लेफ्टी बॅटर परंतु ते राईट हँडेड बॅटिंग देखील करायचे, त्याचप्रमाणे या ठिकाणी आतापर्यंत सौरभ पाटीलला आपण पाहू शकाल. आणि जो गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं होतं, दोन्ही हातांनी गोलंदाजी करतो, त्याला ॲम्बिडेस्ट्रक बॉलर म्हटलं जातं. आणि पहिला ॲम्बिडेस्ट्रक बॉलर कोण, तर श्रीलंका संघाचा कमिंडू मेंडिस. यावेळेस बघा जणू काही लेफ्टी बॅटर बॅटिंग करतोय. अशा प्रकारची बॅटिंग सुरू आहे. 1 धाव जरूर मिळेल सौरभ पाटीलला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे गेली. 51 धावा. कमिंडू मेंडिसचा पहिलाचा गोलंदाज ठरला, ज्यांनी सूर्यकुमार यादव यांना लेफ्टी अर्थात डाव्या हाताने चेंडू हाताळला. आणि त्याच षटकामध्ये जेव्हा बॅटिंग करण्यासाठी ईशान किशन आले, त्यांना मात्र उजव्या हाताने चेंडू हाताळला. रिषभ पंतला देखील उजव्या हाताने हाताळला, परंतु सूर्यकुमार यादव यांना डाव्या हाताने हाताळला. म्हणून कमिंडू मेंडिस हे पहिल्याचे गोलंदाज ठरले, जे ॲम्बिडेस्ट्रक बॉलर. यावेळेस फटका फसला, फटक्यामध्ये होती थोडीशी कमी आणि क्षेत्ररक्षक आकाश पाटीलने दिली झेल टिपण्याची हमी. विकेट क्रमांक 2. धावा फलकावरती. 51 रन्स. सकाळचं सत्र युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते लाईव्ह जोडले, PN अर्थात पाटील नेटवर्क सर्वाधिक यशस्वी चॅनल म्हणून जे पाहिलं जातं,
पालघर जिल्ह्यातील 1,00,000 सबस्क्रायबर हा टप्पा पाटील नेटवर्क आणि पाटील इव्हेंट्सने परिपूर्ण केला. त्याला पुढील सामना टॉस साठी यायचे तीर्था वॉरियर्स गोवाडे आणि कामलोली स्पोर्ट्स. अक्षय पाटील डेट ओव्हरचे मास्टर माइंड गोलंदाज आहेत आणि तेच ते कार्य करताना पाहायला मिळालेत. एक सुद्धा धाव देत नाहीये. चौथा बॉल, पाचवा बॉल आणि पाचव्या बॉलवर गगन भरारी घेताना बॉल चाललाय हवाई सफर एअर स्ट्राइक षटकार. सत्तावन्न धावा फलकावरती. अगदी शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 6 धावा दिल्यात अक्षय पाटील यांनी. अंतिम बॉल, याही वेळेस बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक आदित्य घरात ब्रँडेड षटकार.
हॅलो चला कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. पुढील सामना तीर्था वॉरियर्स गोवाडे आणि खामलोली स्पोर्ट्स. आदरणीय सन्माननीय गणेशजी नाईक सर, मी आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे या दोन संघादरम्यान. सामना क्रमांक 2. चला कॅप्टन आपण या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं आवश्यक आहे याची नोंद असू द्या. चला आपण टॉस करणार आहोत. श्रेया ट्रान्सपोर्ट हा टॉस बॉक्स जो पाहायला मिळतोय प्रोप्रायटर राजेशजी अनंत पाटील साहेब आणि संजयजी अनंत पाटील साहेब. श्रेया ट्रान्सपोर्ट टॉस बॉक्स. मॅचला सुरुवात होते. टार्गेट आहे 64. सामना क्रमांक 1 उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आणि यंगस्टार पोचाडे. आपण टॉस करूया. एका साईडनं चिन्मय देसले आहे, दुसऱ्या बाजूने राजेशजी पाटील यांना आपण पाहणार आहोत. सन्माननीय गणेशजी नाईक सर यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. सामना क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रथमतः चॉईस दिली जाईल दोन्ही संघांना आणि चॉईस चिन्मय देसले आणि टीम जिंकते तीर्था वॉरियर्स. हेडीच कॉल केले गेले चिन्मयने आणि हेड येतोय. टॉस जिंकलेला आहे. धन्यवाद गणेशजी नाईक सर, थँक्यू व्हेरी मच. चिन्मय टॉस जिंकलाय. सकाळचं सत्र आहे आणि तुझा निर्णय या मॅच साठी. क्षेत्ररक्षण. नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समोर खामलोली संघ आहे. 5 षटकांमध्ये काय रणनीती आखली जाईल? 5 षटकांमध्ये त्यांना कमीत कमी 50च्या आतमध्येच रोखण्याचा प्रयत्न करू. आणि कोणता असा बॅटर असतील खामलोली स्पोर्ट टीम मधील त्यांना लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न कराल? दीपेश अधिकारी आणि अक्षय पाटील. थँक्यू व्हेरी मच. सामना सुरू आहे. शॉर्ट अँड स्पीड मध्ये आपण इंटरव्ह्यू घेतोय. धन्यवाद राजेशजी पाटील साहेब जॉईन झाल्याबद्दल. टॉस जिंकलेला आहे तीर्था वॉरियर्स गोवाडे या टीमने आणि स्वीकारले क्षेत्ररक्षण. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. बिटवीन द गॅप बॉल आहे आणि बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ. चौकार 4. दोन बॉल 2 चौकार. तिसरा डॉट येतोय आणि चौथा बॉल डीप मध्ये बॉल चाललाय. आदरणीय सन्माननीय भाई पाटील साहेब प्राईड ऑफ गोवाडे साहेबांचं आगमन झालंय. मी आपल्यास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हायचंय. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व जे पाहायला मिळतंय आणि क्रिकेटची प्रचंड आवड आहे. त्यांचं आगमन होतंय. डुक्टनगड प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 4 बॉलचा खेळ होते. धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. आकाश पाटील
काल हे मैदान गाजवलंय. चामुंडा क्रिकेट डुकटनचं हे ऐतिहासिक मैदान आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे मैदान आणि या मैदानावरती खेळताना एक वेगळाच आनंद निर्माण होतोय. आदित्य घर त्यांचा अतिशय चांगला बॉल होता. चुकी झाली विकेट किपर यांच्याकडून असं म्हणावं लागेल. आकाश पाटीलचा झेल सोडणं महागडं ठरू शकतं. क्रिकेटमध्ये झेल सोडायचाच नसतो प्रथम दादर, कारण की भारताने अशा प्रकारे ते 3 वर्ल्ड कप जिंकलेत. 25 जून 1983 साली कपिल देव, रामलाल निकन सरांनी VVS रिचर्डसन सरांचा झेल घेतला आणि भारताने वर्ल्ड कप जिंकला. 2007 साली मेगा फायनलच्या सामन्यामध्ये श्रीशांत यांनी झेल घेतला मिसबा उलक यांचा. तेव्हाच कुठे भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. आताचा जो वर्ल्ड कप झाला 27 जून 2024 रोजी डेव्हिड मिलर यांचा झेल घेतला सूर्यकुमार यादव यांनी आणि तेव्हाच कुठे भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. म्हणून म्हणतात ना, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत अद्भुत खेळ. यावेळी चुकी होणार नाहीये. टिपला उत्कृष्ट झेल आणि संपला परेश पडवळे यांचा खेळ. विकेट क्रमांक 1. मेरे लाड़ी को सासरवाड़ी को लेके जाओ क्या, मेरे लाड़ी को सासरवाड़ी को लेके जाओ क्या, जाओ क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हलगी बजाऊं क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हलगी बजाऊं क्या. सुबह तुझको मिलना तो मैं आज पाटच उठ गया, और तुझसे मिलते समय हल्के बजते बजते मेरा टिपरूस टूट गया. मगर तेरा ना मेरा लगन होने दे मांडव सजाओ क्या, तेरा ना मेरा लगन होने दे मांडव सजाओ क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्की बजाऊं क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्की बजाऊं क्या. धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 10 रन्स. चांगला फटका, गुडघ्यावर बॅलन्स केलं. वॅकेंट एरिया आहे या ठिकाणी. ऑन साइडला फाईन खेळलाय हा बॉल आणि फाईन लेग मध्ये बॉल चाललाय 4 धावांसाठी. चौकार 4. धावसंख्या 14 रन्स. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडस बाहेर हाताळण्याचा प्रयत्न देखील वेदांतने केला होता, परंतु हा प्रयत्न वाचण्यासाठी केला होता आणि हा वाईट बॉल पाहायला मिळतोय. एक धाव जरूर डेफिनेटली ऍड ऑन होईल आणि धावगती 15 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 15 रन्स या आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पुन्हा वेदांत पाटील बेस्ट वर्सेस बेस्ट. पुढे येऊन बॉलवर केलाय हल्ला आणि बॉलने पार केलाय लांबच लांब पल्ला. हा येतोय
फ्लॅट षटकार. पुन्हा पुढे येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, चेंडू हवेत आणि झेल परिपूर्ण. एक तेरी एक मेरी हे सांगतोय वेदांत पाटील. रिव्हेंजफुल बॉल, विकेटचं बटन, बिग विकेट डाऊन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस होताना चौथ्या क्रमांकासाठी सूरज नाईक, ब्रँड ऑफ खामलोली. पुन्हा वेदांत पाटील ओव्हर द विकेटने. अप्रतिम काय चेंडू हाताळला, टप्पा पडला, बॉल टॉसही झाला आणि बॉल मात्र वळाला, टर्न झाला बॉल. काही गोलंदाजी करतोय गोलंदाज, कधी आतमध्ये बॉल कधी बाहेर बॉल. अप्रतिम पद्धतीने एक वेगळीच आर्म ऍक्शन आहे, युनिक आहे, युनिकनेस इन बॉलिंग बाय वेदांत पाटील. 4 बॉलचा खेळ होतोय. जाग्यामधून तुम्ही खेळू शकत नाहीये वेदांत पाटीलला. जी स्ट्रॅटेजी आखली होती आकाश पाटीलने पुढे येऊन, परंतु लगेच बदलाव देखील केले होते वेदांत पाटीलने. कारण पहिला बॉल चौकाराला, दुसरा बॉल षटकाराला, परंतु तदनंतर मात्र विकेटही मिळवला. इच्छाशक्ती प्रबळ आहे या गोलंदाजाची आणि म्हणूनच तो यशस्वी आतापर्यंत होतोय. धवनची गती जर आपण चेक केली स्कोर कार्ड वरती आहे 21 धावा. 5 बॉलचा खेळ होतोय, षटक क्रमांक 2चा आणि पॉवर प्लेचा अगदी शेवटचा बॉल. शेवटचा बॉलवर देखील फटका फसलाय, चेंडू बराच काळ हवेत, डीप मध्ये फिल्डर आलेत आणि हा झेल कंप्लीट. विकेट क्रमांक 2.
24 रन्स. गोलंदाजी मार्कवरती आयुष घरत. चांगला बॉल वाईड नंतर कमबॅक केलंय अक्षय शेलार. गोलंदाजीमध्ये तर आपला बोलबाला हा पाहायला मिळतोय, परंतु आता फलंदाजीमध्येही बोलबाला हा त्यांचा पाहायला मिळतोय. याच दरम्यान आपण जर बघितलं आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. काल एक चर्चा झाली त्यांच्या नावाची आणि सध्या आपण जर बघितलं तर मोठमोठी पदं साहेबांच्या माध्यमातून भूषवली जात आहेत आणि म्हणूनच मी काल उल्लेख केला होता की हे कार्यसम्राट नेतृत्व आहे. अशी नेतृत्व फार कमी असतात, लाखांमध्ये एक नाव असतं. आणि काल जे आपण बघितलं KPLचं अध्यक्षपद ज्याने मिळालं, एकदा जोरदार टाळ्या होत्या दिनेशजी माधव पाटील साहेबांसाठी आणि त्यांचं पण करूया स्वागत या ठिकाणी. शुभप्रभात साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि काल KPLचं अध्यक्षपद साहेबांना या ठिकाणी मिळालंय. युवक मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे या स्पर्धेचे डुक्टणगड प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष, पोचाडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून विद्यमान अध्यक्ष, त्याचप्रमाणे आपण बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे बोईसर विधानसभा हे देखील त्यांच्या माध्यमातून एक मोठं पद साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि त्यांचे सुपुत्र आणि सुकन्या देखील या ठिकाणी कालच्या दिवसापासून पाहायला मिळत आहेत. आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अस्मी अँड हर्ष. धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती या 4 धावांच्या माध्यमातून 32 धावा, लगातार 2 चौकार आलेत. हीच खासियत आहे अक्षय शेलार यांची. काल जरूर थोडे शांत पाहायला मिळालेत. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही धावा करायच्या 32. बघा अर्धा पल्ला पार झालाय, परंतु अजूनही तुम्हाला अर्धा पल्ला पार करावा लागेल. हेच आहे क्रिकेट. उर्वरित 2 बॉल अजूनही शिल्लक पाहायला मिळतील या षटकाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 आयुष घराच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. पहिले 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने त्याने हाताळले गेलेत, परंतु तदनंतर 3रा आणि 4था बॉल अक्षय शेलार, नाम तो सुना होगा, नॉन स्ट्राइक एंड लाक्षेप पाटील, पोचाडे गावातील हे 2 बॅटर. दुसऱ्या बाजूने आयुषला पण पाहू शकाल आयुष घरात नेटाळी गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. या षटकामधील पुढील बॉल घेऊन सज्ज होताना बॉलिंग मार्कवर 5वा बॉल ओव्हर दी स्टंप्स न समोर अक्षय शेलार. बॅटची एज आहे शॉर्ट लेग मध्ये. रॅकेटचे बाळाराम पाटील सरांना आपण पाहिलं, फायनेस्ट क्रिकेटपटू आहेत. धाव मिळणार नाहीये. आता 13 चेंडू शिल्लक, धावा करायच्या 32. हे मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल घेऊन आयुष सज्ज होताना पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर बॅटर आहेत अक्षय शेलार. कमी गतीने व्हेरिएशन केलं, परंतु हा बॉल ट्रॅम लाईनच्या वरून गेला. वाईट बॉल एकदा मिळाली. आता 13-31 हे मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. काल दिलीपजी पाटील यांनी मात्र अप्रतिम पद्धतीने 12 मध्ये 32 धावेची आवश्यकता असताना मॅच फिनिश करून दिलं होतं, सामना विन करून दिला होता तीर्था वॉरियर्स या टीमला. तामसे 11 पहिल्या क्रमांकावरती पाहायला मिळते पॉइंट्स टेबल मध्ये. 3 सामने खेळलेत, 2 जिंकलेत, 1 पराभव. ऑन साइडला बॉल चाललाय, नो चान्स फॉर दिस फिल्डर. अक्षय शेलार यांच्या माध्यमातून हा येतोय डुक्टणगड प्रीमियर लीगचा चौकार. 4. सन्माननीय भाई पाटील साहेब, मी आपल्यास विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाणी गेलंय मैदानाच्या आतमध्ये आणि मॅचचं समीकरण आपण जर बघितलं, येणारे चेंडू 12 आहेत आणि अजूनही 27 धावा करायच्या आहेत. 13.50च्या सरासरीने. बोलणं सोपं आहे. पॉइंट्स टेबलवर आपण जर बघितलं रँक 1 तामसे 11, 3 सामने 4 पॉइंट्स आहेत आणि सेकंड रँक श्रीशा 11 गोवाडे, 2 सामने अनबीटन संघ आहे, दोन्ही सामने जिंकलेत आणि 4 गुण आहेत. 3रा क्रमांक उत्सव चॅलेंजर्स गोवाडे, 2 मध्ये 1 सामना जिंकला. तदनंतर यंगस्टार पोचाडे 4था क्रमांक,
5वा क्रमांक खामलोली स्पोर्ट्स, 6वा क्रमांक तीर्था वॉरियर्स गोवाडे, 7वा क्रमांक घरत ब्रदर्स. अशा प्रकारे आतापर्यंत हे संघ पाहायला मिळत आहेत. पॉइंट्स टेबल हे खूप काही सांगून जातं. हेच तर उलटफेर आपण नेहमीच पाहिलंय जेव्हा जेव्हा प्रीमियर लीग असते. याच दरम्यान आपण जर पाहिलं मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय भाई पाटील साहेब यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे सामना रंगतदार, रफ अँड टफ असेच तर सामने आवडतात. जेव्हा जेव्हा सामना रंगतदार होतो, सामना शेवटच्या षटकापर्यंत जातो आणि शेवटच्या 3 बॉल पर्यंत जातो, हीच या ठिकाणी क्वालिटी पाहायला मिळते. आपण मुख्य व्यासपीठावरती वळणार आहोत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून देखील हे क्षणचित्र कैद करणार आहोत. सन्माननीय भाई पाटील साहेबांचं आगमन झालंय. मी विनंती करतोय स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. गोवाडे गावातील एक अनमोल रत्न अर्थात आदरणीय सन्माननीय भाई पाटील साहेब आणि त्यांचं आपण करतोय डुकटन गट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. वेदांत पाटील बॉलिंग मार्कवर, पहिला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पहिला बॉल आपल्या नावी केलाय वेदांत पाटीलने. खूप चांगला बॉल होता. पाहिलं बॅटर काय करतोय, फुटवरचा वापर करतोय, पुढे येतोय आणि तदनंतर आणखीन बॉल खेचला, आणखीन बॉल मात्र मागे हाताळला. एक खासियत आहे या गोलंदाजाची, योग्य प्रकारे चेंजेस करतोय. चेंज इज ओनली थिंग विच गिव्ह यू ऑपॉर्च्युनिटी आणि ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 7 विकेट्स वेदांत पाटीलने मिळवलेत. बघा थोडेसे शफल झाले आणि वेदांत पाटीलने काय केलं तर परफेक्ट यॉर्कर बॉल हाताळलाय. अप्रतिम पद्धतीने हे चेंज पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल हार्ड लेग, दुसरा बॉल परफेक्ट यॉर्कर. एक खासियत आहे या गोलंदाजाची, ॲबिलिटी आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे आणि म्हणूनच त्याला यश मिळालंय. अक्षय शेलार यावेळेस पाहायला मिळतील. फलंदाजी मार्कवर असतील. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 26 धाब्यांचं लक्ष आहे. 10 मध्ये 26 धावा. अजूनही बॅलन्सिंग क्रिकेट मित्र म्हणेन, कारण की जोपर्यंत हे 2 बॅटर अक्षय शेलार आणि अक्षय पाटील हे 2 मोठी नावं आहेत बॅटिंग मध्ये म्हणा, बॉलिंग मध्ये म्हणा. दुसऱ्या बाजूने वेदांत पाटील बेस्ट वर्सेस बेस्ट. षटक क्रमांक 4 मधील तिसरा बॉल, कमी गतीचा वापर केला. बघा 3 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले जात आहेत. यालाच म्हणतात आधुनिक टेनिस बॉलचं क्रिकेट. जेव्हा आपण एखादा टेस्ट क्रिकेटचा सामना पाहतो तेव्हा गोलंदाज काय करतो तर एकाच टप्प्यावरती बॅटरला सेट करतो आणि त्या चेंडूवरती आउट करतो. जेव्हा जेव्हा आपण वन डे क्रिकेट, ओडीआय क्रिकेट पाहतो तेव्हा तेव्हा गोलंदाज काय करतो तर 2 ते 3 चेंडू एकाच लेनवर हाताळतो. तदनंतर 4था किंवा 5वा बॉल वेगळा हाताळतो आणि विकेट मिळवतो. तदनंतर T20 क्रिकेट प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने गोलंदाज हाताळतो. तेच पाहायला मिळतंय आधुनिक टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळणारा गोलंदाज वेदांत पाटील जबरदस्त गोलंदाजी करतोय. यात तीळ मात्र शंका नाहीये. आता 2 धावा दिल्यात फक्त 4 बॉल मध्ये. आता 8 चेंडू 25 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमी वयामध्ये, कमी कालावधीमध्ये स्टार आयकॉन पद देखील आपण पाहिलं वेदांत पाटीलच्या माध्यमातून. तोच वेदांत पाटील पुढे येऊन बॉलवर हल्ला करण्याचा प्रयत्न राहिला होता. चांगल्या प्रकारचा बॉल पाहायला मिळतोय. 1 धाव डेफिनेटली त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण होताना पाहायला मिळेल. 2 धावा क्षमस्व अक्षय पाटील यांनी परिपूर्ण केल्या. 4 धावा आल्यात या 5 बॉल मध्ये. अजूनही 23 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 7. या बॉलवर रिस्क घ्यावीच लागेल, जोखीम पत्करावी लागेल. म्हणतात ना, जोपर्यंत आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये रिस्क घेत नाही तोपर्यंत आपण परफेक्ट बनत नाही. म्हणूनच म्हटलं ना की आयुष्यामध्ये
रिक्स जोखीम पत्करा, जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल. हीच ती वेळ. अक्षय पाटील हिरो बनतील का? वेदांत पाटील त्यांच्या 2 षटकाच्या स्पेलचा अगदी शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. वेदांत पाटील सज्ज होतोय. अंतिम बॉल. फटका तर चांगला आहे. ग्राउंड स्ट्रोक आहे. सौरभ पाटील एका हाताने बॉलला त्याने फीड केलंय, फेकी करतोय, परंतु योग्य नव्हती. बॅकअप मिळालाय. 2 धावा जरूर मिळतील या चेंडूवरती आणि आता सामना जातोय अंतिम षटकामध्ये, जिथे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धावा करायच्या आहेत. आता लढायचंय, आता घडायचंय, आता नडायचंय आणि आता जिंकायचंय. हीच भूमिका पाहायला मिळते. फलंदाजीमध्ये, गोलंदाजीमध्ये सकाळचं हे नयन मनोहरी दृश्य पाहायला मिळतंय आणि सकाळच्या सत्रामध्ये क्रिकेटचा अद्भुत सोहळा. वेलकम प्रणय दुमाडा, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ब्रँड पोचाडे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आता सामना मात्र अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि 6 चेंडू मागे 21 धावा करायच्या आहेत. गोलंदाजीमध्ये इंट्रोड्यूस करताना पाहायला मिळत आहेत राकेशजी बाळाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून मात्र हे षटक हाताळलं जाईल. वेलकम राहुल कंडे आणि वैभव कंडे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत डे 2 मध्ये. आणि आता मात्र सामना रफ अँड टफ. 6 बॉल रिमेनिंग अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 मध्ये 21 धावा. एक्सपिरियन्स गोलंदाज बनून राकेशजी बाळाराम पाटील साहेब यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. योग्य पद्धतीने गोलंदाजी करणारे गोलंदाज गेली कित्येक वर्ष गोवाडे टीम साठी निरंतर सेवा करताना पाहायला मिळत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व, माती, नित्य आणि संस्कृतीशी जोडलेलं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटशी नेहमीच जोडलेलं व्यक्तिमत्व अर्थात राकेशजी बाळाराम पाटील साहेब गोलंदाजी मार्कवर आहेत. अक्षय शेलार दुसऱ्या बाजूने पाहायला मिळत आहेत. काही घडू शकतं. अंतिम षटक थ्रिलिंग ओव्हर पंत सांगतायत. जास्त टाइम स्पेंड होतो याची नोंद घ्या. सहा 21. पहिला बॉल 5व्या षटकामधील. चांगला बॉल जरूर हाताळलाय. बॉल डीप मध्ये चाललाय. डीप मध्ये भार्गव पाटील चुकी करताना पाहायला मिळत आहे. चुकीला माफी नाही. पहिलाच बॉल चौकार. पहिलाच बॉलवर चौकार आलाय. आता चेंडू शिल्लक आहेत 5. 17 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 17. वॉट अ मॅच. पहिला सामना आजच्या दिवसामधील पाहायला मिळतोय, जिथे 2 संघ पाहायला मिळत आहेत. उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आणि यंगस्टर पोचाडे. परफेक्ट यॉर्कर वरती ही पकड निर्माण करताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल जरूर मिसफिडिंग पाहायला मिळाली, परंतु तदनंतरच्या बॉलवर कमबॅक केलंय. आता 4 चेंडू आणि 4ही चेंडू चौकारांसाठी पाठवावे लागतील. तेव्हा कुठे 16 धावा येतील 4 बॉल मध्ये. सामना बरोबरीचं पाहायला मिळेल. षटकार चौकाराची उधळण आता करावी लागेल. प्रत्येक बॉल आता बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावं लागेल. अक्षय शेलार आणि अक्षय पाटील या 2 बॅटरला. राकेशजी पाटील पुढील बॉल घेऊन राऊंड विकेटने. यावेळेस हा बॉल जरूर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल पंत सांगतायत. अभिषेक टांडेल सर, झाकीर खान सर अतिशय चांगले पंच पाहायला मिळत आहेत. आणि आज अक्षय नाईक सर प्राईड ऑफ दांडी जॉईन झालेत. आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. प्रथमतः ते मैदानावरती चामुंडा क्रिकेटचं हे ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावरती त्यांना आपण पाहतोय.
चांगला बॉल, परफेक्ट यॉर्करची निवड करताना पाहायला मिळते. सोपं नाहीये यॉर्कर बॉल हाताळणं, कारण की थोडी चुकी झाली तर बॉल कधी फुलटॉस जाईल कधी ओव्हरपिच जाईल हे काय कळलं होतं. फेकी प्रॉपर लावून ती बॅकअप मिळालं. बॅकअपला फार महत्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. रिअल लाईफ मध्ये आपण व्हॉट्सअपच्या चॅटला देखील बॅकअप ठेवतो, यावेळेस बॅकअप होतं म्हणून, नाहीतर या 4 धाबा महागड्या ठरू शकल्या असत्या. म्हणून म्हणतात ना, प्रेझन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. एक क्षेत्ररक्षक म्हणून तुमच्याजवळ ज्ञान, मनन, चिंतन, अनुभव या 4 गोष्टी असतील तर तुम्ही एक बेस्ट फिल्डर बनाल. होतं क्रिकेट आहे, दबाव आहे, नो डाऊट, प्रेशर येतं. मागील 2 चेंडू जरूर आपण बघितलं तर थोडीशी मिसफिडिंग करताना पाहायला मिळेल, परंतु त्या अगोदर 2 अतिशय चांगले झेल हे भार्गव यांनी टिपलेले आहेत. 2 धावा आल्यात आणि आता 3 चेंडू 14. 3 चेंडू 14. व्हॉट अ मॅच. फुलटॉस बॉल सरळ उडवलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट झाली. 2 धावेचा प्रयत्न आहे. फेकी येते परंतु 2 धावा परिपूर्ण होताना आता चेंडू आहेत 2 मध्ये 12. 2 चेंडू 12 धावा, 2 चेंडू 2 षटकार. या बॉलवर षटकार आला तर अंतिम बॉलची रंगत वाढेल. अक्षय शेलार यांना मात्र आता हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावा लागेल. प्रत्येक बॉल यॉर्कर हाताळताना पाहायला मिळत आहेत राकेशजी पाटील साहेब, परंतु हा चेंडू निर्णायक, मॅचचं भवितव्य ठरवणारा या षटकामधील हा सेकंड लास्ट बॉल खूप काही सांगून जाईल. उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आणि यंगस्टर पोजाडे हा सामना पाहायला मिळतो. यानंतर तीर्थ वॉरियर्स गोवाडे आणि खामलोली स्पोर्ट्सचा सामना आपल्या भेटीला येईल. 2 चेंडू 12 धावेची आवश्यकता यंगस्टर पोजाडे टीमला. परफेक्ट यॉर्कर, काही गोलंदाजी करताना पाहायला मिळते. राकेशजी बाळाराम पाटील सर यांच्या माध्यमातून परफेक्ट यॉर्करची निवड केलेली आहे. आता 1 मध्ये 11 हे मॅचचं समीकरण पाहायला मिळत आहे. अक्षय पाटील यावेळेस फलंदाजी मार्क वरती असतील प्रथमतःच या षटकामध्ये. 1 बॉल रिमेनिंग अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. एका चेंडू मागे 11 धावांची आवश्यकता आहे. एक चांगला चेंडू आणि विजयावर शिक्कामोर्तब होईल. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, ते शेवटचा चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी करणे म्हणजे मूर्खपणा. 1 मध्ये 11 सर्वाधिक आपण बघितलं तर कृष्णा लक्ष्मण सातपुते सरांनी केलेले आहेत. तब्बल त्यांच्या कार्यकाळामध्ये 7 वेळा हा रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे. 1 मध्ये 11. चांगला बॉल. याही वेळेस आपण बघितलं तर 1 धाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. 2 धावा डेफिनेटली परिपूर्ण होतील. 3 धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी येते आणि धावबाद होतील आणि 8 धावेने संघ पराभूत होतोय. विजयावर शिक्कामोर्तब या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे टीम उत्सव चॅलेंजर्स गोवाडे. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक यंगस्टर पोचाडे. चला सामना क्रमांक 2 त्वरित आपण यायचंय, त्यापूर्वी आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड कडे. सौरभ पाटील मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी धावा केल्या या मॅच मध्ये 37 धावा ज्यांनी केल्या त्यांना आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड. सौरभ पाटील.